चलो नमस्कार। आज असा एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय ज्याची विद्यार्थ्यांना खूप जास्त मागणी आहे विद्यार्थ्यांमध्ये। कारण की बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आपल्याकडे खूप आहेत, पण बँकिंगच्या तयारी सोबत आम्ही म्हणतो की एसएससीची पण तयारी करा। सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, प्युअरली केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जेवढे डिपार्टमेंट आहेत, मिनिस्ट्रीज आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, इथं हा जॉब मिळतो। त्यामुळे आम्ही म्हणतो नेहमी की एसएससी सीजीएल असेल, सीएचएसएल असेल, स्टाफ सिलेक्शनची अजून एमटीएसची परीक्षा आहे, रेल्वेची ग्रुप डी ची आहे, एनटीपीसी यांच्या परीक्षांची तयारी करा म्हणतो। पण विद्यार्थ्यांचा पहिला प्रेफरन्स असतो बँकिंग, कारण लवकर जॉब मिळतो। पण ते करत असताना त्याच्याच सोबत तुमचा एसएससीचा किती प्रमाणात अभ्यास होतो आणि रेल्वेचा किती प्रमाणात अभ्यास ऑटोमॅटिकली होऊन जातो आणि ॲडिशनल अभ्यास जो आहे हा मी नेमका काय केला पाहिजे, तर याची पूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशा प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि दिलेल्या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका। आता त्यापूर्वी जसं मी अगोदरच सांगितलं होतं की एसएससीची स्पेशल बॅच जी आहे ही सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून आपण घेतोय। एक कंप्लीट वेगळी टीम, एक कंप्लीट वेगळं यूट्यूब चॅनल, एक कंप्लीट वेगळं ॲप्लिकेशनमध्ये असणारं वेगळं विंग, या माध्यमातून आपण स्पेशल एसएससीची बॅच चालू करतोय 1 जुलैपासून। मग या 1 जुलैच्या बॅचमध्ये नेमकं काय काय घेतले जाणार आहे किंवा कुठले कुठले सब्जेक्ट शिकवले जाणार आहे, तर पूर्णच्या पूर्ण 4 सब्जेक्ट। जसं एसएससीसाठी वरचे पूर्ण 4 सब्जेक्ट विचारले जातात। जर तुम्ही रेल्वेची एक्झाम देतायत तर मग क्वांट, जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग हे 3 सब्जेक्ट विचारले जातात। तर पूर्ण 4च्या 4 सब्जेक्टची तयारी जी आहे या बॅचच्या माध्यमातून आपण सुरुवात करून घेणार आहे। याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, त्यानंतर क्लासरूमच्या पीडीएफ मिळतील, प्रॅक्टिससाठी वेगळं पीडीएफ मिळतील, डिफरंट टेलिग्राम सेशन होतील, पर्सनल मेंटरशिप जी आहे गणेश सरांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, ज्यांनी स्वतः एसएससीच्या एक्झाम्स दिल्यात। या बॅचच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या एक्झाम्स कव्हर होतील, तर एसएससीच्या सीजीएल जे ग्रॅज्युएट लेवल वाल्यांसाठी असते, 12वी वाल्यांसाठी सध्या जाहिरात आली आहे, त्यानंतर 10वी वाल्यांसाठी, 12वी वाल्यांसाठी सीएचएसएल, 10वी वाल्यांसाठी एमटीएस सिलेक्शन पोस्ट जी आहे त्याची तयारी, सोबत रेल्वेची ग्रुप डी, एनटीपीसी, त्यानंतर एएलपी वाले असेल, असिस्टंट लोको पायलट, या सर्व परीक्षांची जी तयारी आहे ही या एकाच बॅचमधून तुमची होणार आहे। याचे डेमो लेक्चर आपण 1 जुलैपासून चालू करतोय। कुठे? सारथी एसएससी आणि रेल्वे या यूट्यूब चॅनलवर। तर सारथी एसएससी आणि रेल्वेचं यूट्यूब चॅनल जे त्याला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट संपूर्ण डेमो लेक्चर जे आहेत हे 1 जुलैपासून रोज संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत तुम्हाला अटेंड करता येतील। आता जसं मी म्हणत होतो की सर मी बँकिंगची तयारी करतोय, पण मला सोबत एसएससीची तयारी करता येईल का, आणि करायची असेल तर मला नेमका कसा अभ्यासक्रम करावा लागेल, कोणता अभ्यासक्रम ॲडिशनल मला करावा लागेल। बघा, जर तुम्ही बँकिंगची तयारी करताय तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विषयामध्ये नेमके कुठले कुठले सब्जेक्ट टॉपिक जे आहेत ते असतात इन्क्लुडेड। मग त्यात आपण स्पीड मॅथ्स म्हणतो। मग स्पीड मॅथ्समध्ये काय काय येतं? सिम्प्लिफिकेशन येतं, ॲप्रॉक्सिमेशन येतं, नंबर सिरीज येतं, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येतं। तर स्पीड मॅथ्स इकडे येतं। डीआयचं बँकिंगमध्ये वेटेज मोठं आहे, अरिथमॅटिकचं वेटेज मोठं आहे आणि नंबर सिस्टीमवर एखाद दुसरा प्रश्न येतो। आता यातले बघा स्पीड मॅथ्सचे इकडं अराउंड 2 ते 3 प्रश्न असतात, ज्याला तुम्ही सिम्प्लिफिकेशन किंवा बॉडमॉस म्हणता। तर इकडे 2 ते 3 प्रश्न एसएससीला विचारले जातात असे, त्यामुळे हा अभ्यासक्रम इकडे कामाला येतोय। नंबर सिस्टीम इकडे 1-2 मार्काला आहे, पण हेच नंबर सिस्टीम जर बघितलं तर इकडे याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन सहजी विचारतात। म्हणजे नंबर सिस्टीम तुम्ही बँकिंगमध्ये शिकलाय आणि थोडं ॲडिशनल पार्ट तुम्ही एसएससीमध्ये जर तयारी केली तर तुम्हाला अजून 2-3 मार्क इकडून आरामात मिळवता येतील। अरिथमॅटिकमध्ये एसएससीचं आणि रेल्वेचं अरिथमॅटिक बँकिंगपेक्षा खूप कंपॅरेटिव्हली इझी असतं आणि याच्यावर जवळजवळ 6-7 क्वेश्चन, 8-9 क्वेश्चनपर्यंत विचारले जातात। तर याचं वेटेज जे अरिथमॅटिकचं सोपं आहे, भरपूर आहे आणि डिफिकल्टी लेवल पण सोपी आहे। म्हणजे ॲज गुड ॲज बँकिंगच्या क्लर्कमध्ये जो क्वेश्चन पेपर विचारला जातो तो इकडं क्लर्क प्रीचा पेपर, इकडे एसएससी सीजीएल प्रीला आणि क्लर्क पीओ प्रीची डिफिकल्टी लेवल तिकडे एसएससी सीजीएल मेन्सला असते, म्हणजे टियर 2ला असते। त्यामुळं इकडच्यापेक्षा डिफिकल्टी लेवल खूप कमी आहे कंपॅरेटिव्हली। डीआयचं इकडे अभ्यास केला, इकडे वेटेज याचा आहे 1-2-3 क्वेश्चन डीआयवर, एका सेटवर 1 प्रश्न, या हिशोबाने असं 1-2 क्वेश्चन डीआयवर विचारले जातात। आता जो ॲडिशनल पार्ट तुम्हाला करायचा आहे, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 25 क्वेश्चन प्रीमध्ये असतात। 25 क्वेश्चन पैकी बँकिंग सोबत अराउंड 2 आणि 3, 5 आणि 6, 11, 1, 12, 12-13 प्रश्नांची मिनिमम तयारी जी आहे
ही बँकिंग सोबत तुमची SSCची होऊन चालली आहे. मिनिमम 12-13, बरेचदा असं झालंय 17-18 प्रश्न याच्यावर विचारले गेलेत. 7-8 प्रश्न प्रीमध्ये ॲडव्हान्स मॅथ्सवर विचारलेत. मग ॲडव्हान्स मॅथ्समध्ये काय काय येतं तर ॲडव्हान्स मॅथ्समध्ये बघा अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, मेन्सुरेशन, स्टॅटिस्टिक्स आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीवाला जो पार्ट आहे हा फक्त आणि फक्त टियर 2 मध्ये विचारला येतो. टियर 1 मध्ये याचे अराउंड 12-15 प्रश्न आणि याच्यावर 8-9 प्रश्न अशा हिशोबाने टियर 1 मध्ये असतं. टियर 2 मध्ये स्पीड मॅथ्सचं वेटेज कमी होतं. त्यानंतर DI नॉर्मली फार कमी विचारतात, पण स्टॅटिस्टिक्स असेल, कोऑर्डिनेट जॉमेट्री असेल आणि ॲडव्हान्स मॅथ्स असेल याचं वेटेज जे हे असतं. म्हणजे ॲज गुड ॲज तुम्ही जर बँकिंगचं प्रिपरेशन करताय तर मॅथ्सचा 60-70% सिलेबस तुम्ही ऑलरेडी शिकताय प्रीसाठीचा आणि मेन्ससाठी जवळपास 40-50% सिलेबस. मग जर मला SSCची तयारी करायची किंवा रेल्वेची तयारी करायची आहे तर मला मॅथ्सचा ॲडिशनल फक्त 40-50% सिलेबस जो आहे तो करायचा आहे, सो दॅट मी दोन्ही एक्झाम जे आहेत किंवा दोन्ही अपॉर्च्युनिटी ज्या आहेत या सायमल्टेनियसली आणि म्हणजे सोबत घेऊन चालू शकतो. तर हा झाला मॅथ्सवाला पार्ट, ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतो. त्यानंतर इंग्लिश. आता इंग्लिशमध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी बँकिंगचा आणि SSCचं इंग्लिश सेमच आहे. थोडासा ॲडिशनल ग्रामरवाला जो बेस आहे तो SSC मध्ये जास्त विचारला जातो. जसं तुम्ही बघा RC तिकडं पण आहे, RC इकडं पण आहे. फक्त इकडं RC मेन्सला विचारलं जातं म्हणजे टियर 2 ला. क्लोज टेस्ट तिकडं पण आहे, इकडं पण आहे. पॅराजंबल तिकडच्यापेक्षा इकडचं सोपं आहे. एरर तिकडे पण आहे, इकडे पण आहे. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट तिकडं पण इकडं पण आहे. तिकडं वर्ड स्वॅप कॉलम आणि वर्ड युजेस हावाला पार्ट जो बँकिंगला आहे तो इकडं नाही आहे. त्याच्याऐवजी अँटोनिम, सिनोनिम, स्पेलिंग एरर, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणा, व्हॉइस असेल, नरेशन असेल, हावाला जो पार्ट आहे हावाला पार्ट ॲडिशनल विचारला जातो. म्हणजे जर तुम्ही बँकिंगचा आणि SSCचा विचार केला तर SSCसाठी तुम्हाला फक्त 20-30% सिलेबस एक्स्ट्रा करायचा आहे, तो म्हणजे ग्रामरवाला. बाकी नॉन ग्रामरवाला पार्ट जो आहे तो इकडं पण कव्हर होतोय आणि नॉन ग्रामरवाला पार्ट जो आहे तो इकडचा दोन्ही साईडचा कव्हर होतोय. फक्त ॲडिशनली जर मला काय काय करायचं असेल तर अँटोनिम्स, सिनोनिम्स आणि व्हॉइसवाला जो पार्ट आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस टू ॲक्टिव्ह व्हॉइस, नॅरेशनवाला, तर हा मला एक्स्ट्रा करायचा आहे. म्हणजे ॲज गुड ॲज मी मलीकडं 20-30% जरी अभ्यासक्रम तुम्ही केला तरी SSC सोबत बँकिंग सोबत तुमचं SSCचं इंग्लिश पण ऑटोमॅटिकली कव्हर होऊन चाललंय. तर हा झाला इंग्लिशवाला पार्ट. आता आपण येऊया जनरल अवेअरनेसकडे. जनरल अवेअरनेसमध्ये जर स्पेसिफिकली बघितलं तर जर तुम्ही बँकिंगची प्रिपरेशन करताय तर बँकिंग अवेअरनेसवर मोठा वेटेज आहे. करंट अफेअर्स आहे, बँकिंगचं करंट अफेअर्स मॅक्सिमम 6 ते 8-9 महिन्यांपर्यंत विचारलं जातं. म्हणजे मागच्या 6-9 महिन्यांचं बँकिंगचं करंट अफेअर्स तुम्ही केलं तर बँकिंगचे एक्झाम सहज टार्गेट करू शकता. स्टॅटिक GK वाला जो पार्ट आहे हा क्लरिकलमध्ये विचारला जातो. तर आता जर तुम्ही बघितलं तर करंट अफेअर्स आणि स्टॅटिक GK हे इकडे पण आहेत. म्हणजे इकडे जर तुम्ही स्टॅटिक GK करताय तर इकडे तुमचे 3-4 मार्क कन्फर्म आहे. तिकडे करंट अफेअर्स करताय तर इकडे तुमचे 4-5 मार्क कन्फर्म आहे. फक्त करंट अफेअर्स त्या केसमध्ये 6-8-9 महिन्यांचं करायची गरज आहे. या केसमध्ये मात्र 2 वर्षांपर्यंत करावं लागतं. ते पण स्पेसिफिकली अवॉर्ड्स असतील, रिसेंट झालेले काही ऑबिच्युरीज असतील, त्यानंतर रिसेंट काही अपॉइंटमेंट्स असतील, हावाला जो पार्ट आहे हेच करायची गरज आहे. काही स्पोर्ट्स इव्हेंट असतील तर तेच करायची गरज स्पेसिफिक आहे. खूप असं डीपमध्ये विचारलं जात नाही. बँकिंगमध्ये आम्हाला खूप डीप विचारलं जातं. आता एक्स्ट्रा मला काय काय करायचं आहे ते एक्स्ट्रा मला जनरल स्टडीज करायचं. जनरल स्टडीजमध्ये जनरल सायन्स आणि जनरल स्टडीज म्हणूया आपण. मग जनरल सायन्समध्ये काय काय असतं, बॉटनी असतं, झुलॉजी असतं, केमिस्ट्री असतं, फिजिक्स असतं. तर याच्यावर एक 3-4-5 क्वेश्चन विचारले जातात. सोबत सायन्सवाला पार्ट झाला जनरल सायन्स. जनरल स्टडीजमध्ये हे आहे हिस्ट्री आहे, पॉलिटिक्स आहे, इंडियन पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जॉग्राफी आहे. याच्यावर एक 2-2, 3-3, 4-4 क्वेश्चन जे हे विचारले जातात. म्हणजे मला जर SSC आणि बँकिंगचं मी विचार करतोय तर बँकिंगचा करंट अफेअर्स आणि बँकिंगचं स्टॅटिक बँकिंग याच्यामधून किंवा स्टॅटिक GK याच्यामधून आणि SSCच्या मध्ये अराउंड SSCचा एक 30-40% सिलेबस जो आहे हा इकडून कव्हर होऊन जातो. अराउंड 25 पैकी 8-9 प्रश्न जरी मी म्हणलं तर एक 30-40% आसपास त्याचं वेटेज आहे. ॲडिशनल 60-70% जो सिलेबस आहे तो मला करायचा आहे सायन्सचा, हिस्ट्रीचा, पॉलिटिक्स, इंडियन पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी. तर हावाला जो पार्ट आहे हा मला ॲडिशनली करावा लागेल. मग सर हा नेमका पार्ट कुठून करायचा आहे तर जसं मी सांगितलं की गणेश सर आहेत. गणेश सर तुम्हाला स्पेसिफिकली GKची तयारी कशी करायची, सोबत त्यासाठी कुठले बुक्स वापरायचे आणि त्यासाठी नेमक्या कुठल्या ट्रिक्स वापरायच्या, तर यासाठी गणेश सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. कारण त्यांचा तो सब्जेक्ट आहे आणि मला असं वाटतं कुठल्याही फॅकल्टीने त्या विषयावर बोलणं
हे जास्त संयुक्तिक होईल। जसं नॉर्मली मी ओव्हरऑल मार्गदर्शन करतो तसं त्या फॅकल्टीज जे आहेत त्या फॅकल्टीज रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट्सचे व्हिडिओ टाकतील, सो दॅट तुम्हाला आणखी त्याच्यातून क्लिअर कट आयडिया येईल। तर हा वाला पार्ट झाला जनरल अवेअरनेसचा। जनरल अवेअरनेस बँकिंगची तयारी करतोय तर 30-40% एसएससीचा होतोय, 60-70% कुठून करायचा, कसा करायचा, तर हा करायचा आहे कुठून आणि कसा करायचा त्या संदर्भात गणेश सर बोलतील। बरं, पुढे जर मी लॉजिकल रिजनिंग, आता बघा मी नॉर्मली आत्तापर्यंतचे सब्जेक्ट असे लिहिले जनरल अवेअरनेस, इंग्लिश आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड। तुम्ही कुठलीही एसएससी आणि रेल्वेची जाहिरात काढा असंच लिहिलं असतं, पण जर तुम्ही बँकिंगची जाहिरात काढली कुठली तर त्याच्यात लॉजिकल रिजनिंग लिहिलं असतं, आणि जर तुम्ही एसएससी रेल्वेची जाहिरात काढली तर त्यात जनरल इंटेलिजन्स असतं। तर सब्जेक्टचं नाव सुद्धा चेंज आहे, पण एसएससीचं लॉजिकल रिजनिंग ज्याला आपण जनरल इंटेलिजन्स म्हणतो हे एवढं सोपं असतं की 60-70% मुलं याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स घेतात, कारण बँकिंगची डिफिकल्टी लेवल ही एसएससीच्या डिफिकल्टी लेवलपेक्षा त्या प्रमाणाने खूप जास्त आहे, खूप वास्ट आहे, खूप डीप आहे। एसएससीचं फार जनरल अवेअरनेस जनरल इंटेलिजन्स खूप वरवरचं असतं। याच्यामध्ये बघा कोडिंग डिकोडिंग असेल, सिलॉइझम असेल, इनइक्वॅलिटी असेल, डिस्टन्स डायरेक्शन, ब्लड रिलेशन, डेटा सफिशियन्सी हायर रिजनिंग, सिटिंग अरेंजमेंट, पझल, हा वाला जो पार्ट आहे हा तुम्ही बँकिंगमध्ये केला तर तुम्हाला तो एसएससी मध्ये पुन्हा कधीच करायची गरज पडणार नाही, कारण बँकिंगचं एसएससी बँकिंगचं जनरल लॉजिकल रिजनिंग हे एसएससीच्या जनरल इंटेलिजन्सपेक्षा खूप सोपं असतं। बघा कोडिंग डिकोडिंग ऑलरेडी झालं, चायनीज कोडिंग डिकोडिंग विचारतात, त्यानंतर कोडिंग डिकोडिंग विचारतात अल्फाबेट सिरीजवर। हे आपले रिजनिंगचे वर्डे सर जे आहेत हे तुम्हाला मिसलिनियसमध्ये जे रिजनिंग शिकवतात ABCD बेस, तर तो वाला पार्ट जो आहे इथं विचारला येतो। अल्फाबेट सिरीज असते, तेही नॉर्मली तुम्ही जर 1-2 लेक्चर जर त्याचे अटेंड केले तर सहजी होण्यासारखं आहे। क्लासिफिकेशन हा थोडासा वेगळा पार्ट आहे, किंवा आपण जो कॉमन पार्ट आहे तो बघून घेऊया। डिस्टन्स डायरेक्शन शिकलो, ब्लड रिलेशन शिकलो, नंबर सिरीज मॅथ्समध्ये शिकलो, ते इकडं जनरल इंटेलिजन्समध्ये विचारलं जातं। त्यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेशन्समध्ये काय असतं, आपलं म्हणतात की प्लसला मायनस म्हणा, मायनसला प्लस म्हणा, किंवा एला प्लस म्हणा, बीला मायनस म्हणा, सीला डिवायडेड बाय म्हणा, डीला मल्टिप्लिकेशन म्हणा, असे मॅथमॅटिकल बेसिक ऑपरेशन्स असतात। त्यानंतर हायर रिजनिंग पार्ट आपण ऑलरेडी कडून शिकलोय, सिलॉइझम शिकलोय, सेटिंग शिकलोय, पझल शिकलोय, इनइक्वॅलिटी शिकलोय। ॲडिशनल मला काय करायचंय, क्लासिफिकेशन करायचंय, थोडं नंबर ट्रिपलेट करायचे, बाकी बऱ्यापैकी पार्ट जो आहे तो कॉमन आहे। आणि ॲडिशनल जर मला काही शिकायचं असेल तर नॉन व्हर्बल रिजनिंग शिकावं लागतं। सर नॉन व्हर्बल रिजनिंगमध्ये नेमकं काय काय येतं? नॉन व्हर्बल रिजनिंगमध्ये आपले मिररवाले इमेजेस असतील, त्यानंतर वॉटर इमेजेस असतील, पेपर कटिंग असेल, पेपर फोल्डिंग असेल, हा वाला जो पार्ट आहे हा एक्स्ट्रा नॉन व्हर्बल रिजनिंगमध्ये विचारला जातो। तर नॉन व्हर्बल रिजनिंगमध्ये एक्स्ट्रा केलं की बऱ्यापैकी हा वाला जो पार्ट आहे हा आपण ऑलरेडी शिकलोय। तर मी म्हणेल जवळजवळ 70-80% सिलेबस जो आहे हा बँकिंगची तयारी करणारा विद्यार्थी एसएससीचं पण शिकूनच जातो, म्हणून रिजनिंगमध्ये फार तुम्हाला जास्त करायची गरज नाही। जास्त एफर्ट्स कुठे घ्यावे लागतील, थोडे मॅथ्समध्ये, जास्त जीके मध्ये, आणि थोडेफार इंग्लिशमध्ये, थोडेफार रिजनिंगमध्ये। एवढे एफर्ट्स घेतले तर तुम्ही दोन्ही एक्झामला थोडं सायमल्टेनियसली प्रिपेअर करू शकता। त्याचं टाइम डिस्ट्रीब्युशन वगैरे कसं असेल तर त्याच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या मुद्द्यावर येऊया की सर आम्ही नेमकं दिवसभरात अभ्यासाचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे एसएससीसाठी आणि बँकिंगसाठी। तर बघा सगळ्यात पहिले वन बाय वन आपण डिस्कशन करूया की एसएससीची आणि रेल्वेची डिफिकल्टी लेवल जास्त असते का बँकिंगची। तर बघा डिफिकल्टी लेवल एसएससीची इझी टू मॉडरेट असते, इझी टू मॉडरेट एसएससी आणि रेल्वेची। ती जर बँकिंगची बघितलं तर मॉडरेट टू डिफिकल्ट असतं, मॉडरेट टू डिफिकल्ट, ठीक आहे। तर ज्यांना बँकिंग करायचे, बँकिंग सोबत एसएससीची ऑटोमॅटिकली तयारी होते, कारण यांची डिफिकल्टी लेवल ही बँकिंगच्या डिफिकल्टी लेवलपेक्षा कंपॅरेटिव्हली सोपी असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट टाइम डिस्ट्रीब्युशन। दिवसभरात आम्ही जेवढा अभ्यास करतोय तर कसा आम्ही टाइम डिस्ट्रीब्यूट करावा। सगळ्यात पहिले तुम्ही जी बॅच करताय, मग तुम्ही बँकिंगची करत असाल किंवा एसएससीची करत असाल तर ती बॅच कंप्लीट करा, आणि बॅच संपल्यानंतर मग तुम्ही टाइम डिस्ट्रीब्युशन, जर तुम्ही बँकिंग करताय, बघा जर तुम्ही बँकिंगची तयारी करताय तर दिवसभरातला एक 80% वेळ बँकिंगला आणि एसएससीला 20% वेळ, असं जर तुम्ही बँकिंगचे स्टुडंट आहात। आणि जर तुम्ही एसएससीचे स्टुडंट आहात तर मग 80% 20%। आता नेमकी तुमची पहिली प्रायोरिटी काय, त्याला जास्त वेळ, दुसऱ्या प्रायोरिटीला कमी वेळ, असं टाइमचं बायफर्गेशन तुम्ही करू शकता।
एक पोस्ट कुठली पण घ्या आणि मग 100% तुम्ही SSCलाच वेळ द्या असं मी म्हणेल. कारण SSCचे जॉब हे ॲज कम्पेअर्ड टू बँकिंग हे प्रेस्टिजियस जॉब आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, कामाचा लोड कमी आहे, महाराष्ट्रात जॉईनिंग आहे. आजही महाराष्ट्रामध्ये खूप मोठा बॅकलॉग SSCच्या माध्यमातून केंद्र सरकारचा आहे. SSCची एक्झाम आली की मुलांच्या मनात ट्रान्सपरन्सीबद्दल फार मोठा मुद्दा जो आहे हा उभा राहतो. पण जसं बघा, जसजसं डिजिटलायझेशन झालं तसतसं हे जे घोटाळे हे उघडकीस यायला लागले. त्यामुळे आता ट्रान्सपरन्सीबद्दल जास्त बोलणं संयुक्तिक नाही होणार, कारण बऱ्यापैकी आता SSCने पण ट्रान्सपरन्सी आणली आहे. सिलेक्शन प्रोसेस जी ही बऱ्यापैकी फास्ट करून टाकली आहे. म्हणजे सिलेक्शन प्रोसेस जर तुम्ही बघितलं तर आता जून महिन्यामध्ये SSC CGLची ॲडव्हर्टिजमेंट आली, ऑगस्टमध्ये Tier 1 होणार, डिसेंबरमध्ये Tier 2 होणार आणि बऱ्यापैकी रिझल्ट जे आहेत हे फेब्रुवारीमध्ये लागून जातील. मार्चमध्ये तुमची हातात ॲज गुड ॲज जॉईनिंग असेल. त्यामुळं जून ते मार्च जर तुम्ही कन्सिडर केलं तरी 9 महिन्यामध्ये संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस जी आहे अप टू तुमच्या हातात जॉईनिंग लेटर किंवा ऑफर लेटर किंवा त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये तुमची जॉईनिंग इथपर्यंत होते. मॅक्सिमम या केसमध्ये 1 वर्षभराचा टाईम लागू शकतो, जो तसाही बँकिंगला ऑलमोस्ट लागतोच. बऱ्याच परीक्षांना बँकिंगच्या केसमध्ये ते 6-7 महिन्यामध्ये होतं, या केसमध्ये ते 8-9 महिन्यामध्ये होईल. हा फरक आहे. बाकी ॲज त्याच्याबद्दल जास्त काही विचार करण्याची गरज नाही. सर SSCचे कट ऑफ थोडे जास्त लागतात. बघा, एक कट ऑफ नंबर्समध्ये जास्त नसतात, हे नॉर्मलायझेशनने तुम्हाला जास्त दिसतात. कारण काय असतं की रॉ स्कोअरमधून सपोज एखादा विद्यार्थ्याचा रॉ स्कोअर तुम्हाला 126 दिसला 200 पैकी, त्याचा ॲक्च्युअल स्कोअर असतो त्याचा 160, 145, 50 पर्यंत ऑलमोस्ट. मग हा 20-25 मार्क कशामुळे वाढले? हे नॉर्मलायझेशनमुळे वाढले. पल्स शिफ्टमध्ये जेव्हा एक्झाम होता तेव्हा नॉर्मलायझेशन होतं. एखाद्या विद्यार्थ्याचा रॉ स्कोअर तुम्हाला 140 दिसतो आणि त्याचे ॲक्च्युअल मार्क जे आहेत एक्झाममधले मार्क किंवा फायनल मार्क हे 125-30 पर्यंत येतात. 10-15 मार्क कशामुळे कमी होतात? नॉर्मलायझेशनमुळे कमी होतात. तो जो कट ऑफ वाढतोय हा ॲक्च्युअल मार्कांचा कट ऑफ नाही, तो आफ्टर नॉर्मलायझेशनचा कट ऑफ आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल पण जास्त निगेटिव्ह विचार करण्याची गरज नाही आहे. आता कुणी जास्त पहिला प्राधान्य दिलं पाहिजे SSCला? तर मला असं वाटतं अंडर ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहेत जे बँकिंगचं कोणतीच तयारी करू शकत नाहीत, कारण बँकिंगची परीक्षा देण्यासाठी किमान ग्रॅज्युएट झालं असलं पाहिजे. पण SSC असेल, रेल्वे असेल, या दोन्ही ठिकाणी 10वी वाल्यांसाठी वेगळी जाहिरात, 12वी वाल्यांसाठी वेगळी जाहिरात, तर या अशा वेगवेगळ्या जाहिराती येतात. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी, अंडर ग्रॅज्युएट लोकांनी पहिलं प्राधान्य SSC आणि रेल्वेला आणि दुसरं प्राधान्य बँकिंगला दिलं पाहिजे. अशा पद्धतीने जर प्रॉपर प्लॅन बनवून तुम्ही अभ्यास केला तर SSC आणि बँकिंग किंवा रेल्वे, SSC आणि बँकिंग या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या सायमल्टेनियसली तुमच्या चालू शकतात. बाकी या संदर्भात जर बॅचबद्दल माहिती पाहिजे असेल तर ही बॅच आपण लॉन्च करतोय 1 जुलैपासून. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याचा फायदा व्हावा यासाठी मुद्दामून फीस जी आपण कमी ठेवली आहे. तुम्ही बँकिंगची आपली फीस बघा 12,000, 15,000 आहे, पण 30 SSCची फीस एकदम कमी 3,000 ठेवण्यामागचा तोच पर्पज आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्याला अफोर्ड करू शकतील, सो दॅट पुढे केंद्र सरकारच्या रिक्रुटमेंटमध्ये आपला मराठी टक्का जो आहे हा डेफिनेटली वाढेल. यासाठी जे डेमो लेक्चर्स आहेत हे 1 जुलैपासून चालू होत आहेत आणि हे डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी तुम्ही सारथी SSC अँड रेल्वे नावाचं यूट्यूब सोबत टेलिग्राम चॅनल जे हे जॉईन करून ठेवू शकता. तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. बाकी अभ्यास कसा करावा ह्याचा बऱ्यापैकी अंदाज आला. सिलेबसचं तुमचं जे बॅलन्स आहे ते तुम्हाला समजलं, सिलेबसचं डिस्ट्रीब्युशन आणि कोणता ॲडिशनल पार्ट मला SSCला असताना करावा लागेल किंवा SSC रेल्वेसाठी करावं लागेल, तीही गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झाली असावी. त्यामुळं हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.